नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आरोग्य विभाग पदभरती 2026 याच्यामधील महत्त्वाचं आणखीन एक पद सांगितलं जातं, DHS पदभरती 2026 याच्यामध्ये नवीन GR सध्या काय करण्यात आलेला आहे, तर जारी झालेला आहे। मी आय होप की हा GR तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, परिपत्रक तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल। मग यामध्ये एकूण किती जागा असणार आहेत, त्याचबरोबर त्याचा अभ्यासक्रम, पात्रता, वयोमर्यादा आणि परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे याबाबतची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग बघा काय सांगितलं जातं, आरोग्य विभाग भरती 2026 याच्यामध्ये DHS पदभरती 2026 नवीन GR। ओके, तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती खास अशी काय असणार तर ऑफर आहे। ही ऑफर आता शेवटच्या फक्त 2 दिवसांसाठी असणार आहे। मान्सून ऑफरचा लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही सर्वांनी काय घ्यायचं आहे तर फायदा घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये बघा 1100 रुपयांमध्ये तुम्ही कोणतीही बॅच या ठिकाणी काय करू शकताय तर परचेस करू शकताय किंवा या बॅच मध्ये तुम्ही इनरोल होऊ शकताय, ज्यामध्ये प्रामुख्याने अंगणवाडी सुपरवायझर असेल, ANM GNM असेल, स्टाफ नर्स असेल, त्याचबरोबर लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन, LSO, DHS, त्याचबरोबर अधिपरिचारिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका असेल, त्याच्यानंतर तलाठी पदभरती, स्वच्छता निरीक्षक पदभरती असेल, MPW, पशुसंवर्धन पदभरती, महिला बाल विकास, FDA, TET टेट असेल, नगर परिषद, जलसंपदा, FDA आणि आदिवासी इत्यादी बॅचेस या ठिकाणी अवेलेबल असणार, ज्यामध्ये आपण लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपामध्ये लेक्चर्स सर्वांच्यासाठी अवेलेबल करून देतो। इव्हन दो तुम्ही हे लेक्चर्स काय करू शकताय तर डाउनलोड सुद्धा करू शकताय, मल्टिपल टाइम वेळा पाहू शकताय। तज्ञ आणि अनुभवी असा शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी मदतीसाठी असणार आहे, तो वेळोवेळी तुम्हाला काय करतो योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतो। शिवाय या ठिकाणी आपण वीकेंडला प्रत्येक आठवड्याच्या शेवटी 2 ते 3 दिवस काय घेतो तर PYQ टाइपचे क्वेश्चन सिरीज किंवा MCQ सॉल्व्ह करून घेत असतो, तसंच त्याचं स्पष्टीकरण सुद्धा आपण त्या ठिकाणी देत असतो। त्याचबरोबर ऍप्लिकेशन मधील जे काय असणारे ई बुक्स आहे याच्या बरोबर तुमच्या पर्यंत काय केलं जातं तर नोट्स सर्क्युलेट केल्या जातात, ज्या तुम्ही वाचून तुमच्या इतर पद्धतीने शॉर्ट नोट्स सुद्धा बनवू शकताय। जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन नुसार आणि इंटरेस्ट नुसार तुम्हाला जी काही बॅच हवी असणार तर ती बॅच तुम्ही या ठिकाणी काय करू शकताय तर चूज करू शकताय। त्या बॅच मध्ये तुम्ही इनरोल होऊ शकताय आणि संपूर्ण एका वर्षाकरिता फक्त आणि फक्त 1100 रुपयांमध्ये तुम्ही ही बॅच जॉईनिंग करू शकताय, ज्याची लास्ट डेट असणार आहे 10 जुलै। हो, 10 जुलै पर्यंतच ही काय असणार तर ऑफर लिमिटेड असणार आहे, मान्सून लिमिटेड असणार आहे। त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर काय करायचे असणार या ठिकाणी बॅच जॉईनिंग करायची असणार। बघा, आरोग्य विभाग पदभरती याच्यामध्ये 5000हून अधिक पदभरती निघालेली असणार आहे, परंतु त्याच बरोबर लक्षात ठेवायचा जो काही मध्ये डॉक्टर दिन झालेला असणार, या डॉक्टर दिनाच्या औचित्याने या ठिकाणी 1400+ जागांची डॉक्टरांच्या नियुक्तीचे काय करण्यात आले आदेश देण्यात आले। त्याचबरोबर आणखीन किती असणार तर 600 डॉक्टरांची पदभरती केली जाईल आणि शिवाय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1900 कम्युनिटी हेल्थ ऑफिसर CHO पदे सुद्धा या ठिकाणी भरले जाणार आहेत। ओके, बघा काय सांगितलं तर आरोग्य विभाग पदभरती DHS यामध्ये या विभागामध्ये 5223 नवीन पदांच्या मेगा भरतीसाठी काय असणार आहे तर ही काय असणार तर जाहिरात असणार आहे। बघा, 24 जून 2026 रोजी शासन निर्णय GR काय झालेलं असणार आहे तर मान्य झालेले असणार आहे। हे GR असेल किंवा हे परिपत्रक तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचलं असणार आहे, ज्यामध्ये गट अ, ब, क आणि ड म्हणजे गट अ पासून गट ड पर्यंत सर्व काही पदांचा काय असणार तर समावेश असणार आहे। आणि याबाबतची जाहिरात लवकरच काय असणार आहे तर इंटरनेट वरती पडण्याची काय असणार तर शक्यता असणार आहे। सांकेतिक स्थळावरती तुम्हाला ही जी काय असणारी माहिती आहे किंवा हे जे काय असणारा ऍडव्हर्टाइज आहे ही लवकरच दिसेल। बघा, भरतीची ठळक वैशिष्ट्ये यामध्ये एकूण किती सांगितलं जातात बघा तर सर्वसाधारणतः यामध्ये एकूण 5223 नवीन पदांची निर्मिती व मंजुरी देण्यात आलेली आहे। विभाग सार्वजनिक आरोग्य संचालनालय कार्यालय DHS महाराष्ट्र शासन। पदे गट अ, ब, क आणि ड या अंतर्गत विविध पदांचा याच्यामध्ये काय करण्यात आलेला असणार आहे
तर समावेश करण्यात आलेला आहे। प्रक्रियेला वेग लक्षात ठेवायचा आहे। 24 जून 2026 रोजी 5223 या नवीन पदांची मंजुरी करण्यात आलेली असणार आहे। रिक्त पदांचा तपशील आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांकडून आणि कार्यालयांकडून काय घेतले असणार तर मागवून घेतलेले असणार आहे। या पदांचा अंतिम तपशील बिंदू नामावली काय असणार आहे तर मागवला आहे। हे काम सध्या काय असणार आहे तर अंतिम टप्प्यात चालू असून त्यानंतर लगेचच काय असणार आहे ह्या येत्या 1.5 ते 2 महिन्यात जाहिरात प्रसिद्ध केली जाईल। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 5223 पदांच्या मेगा भरतीची ही अधिकृत जाहिरात सुमारे जुलै 2026 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट 2026 च्या सुरुवातीला प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। ओके, बघा डेट लक्षात ठेवायचे, कधी असणार आहे जुलै 2026 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये 15 काय होईल तर प्रसिद्ध होईल। शैक्षणिक पात्रता भरतीमध्ये बघा 10वी पास पासून ते उच्च वैद्यकीय पदवीधारक उमेदवारांपर्यंत काय असणार आहे तर सर्वांना संधी उपलब्ध असेल। यामध्ये गट ड ज्याच्यामध्ये परिचर शिपाई अकुशल कारागीर असेल, मान्यता प्राप्त बोर्डातून 10वी ओके उत्तीर्ण असल्याचं काय असणार तर बोर्ड सर्टिफिकेट किंवा स्कूल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। गट क याच्यामध्ये आरोग्य सेवक, सेविका, लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या आवश्यकतेनुसार 12वी सायन्स संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा, DMLT, फार्मसी किंवा पदवी आवश्यक आहे। गट अ आणि गट ब यामध्ये उदाहरणार्थ वैद्यकीय अधिकारी, विशेष तज्ञ उमेदवाराकडे MBBS, BA, MS किंवा संबंधित वैद्यकीय विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच MD किंवा MS असणे बंधनकारक आहे। भाषा ज्ञान सर्व उमेदवारांना मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असणे गरजेचे आहे। वयोमर्यादा शासकीय नियमानुसार वयोमर्यादा खालील प्रमाणे निश्चित करण्यात आलेली आहे। किमान वय अर्ज करण्याकरता उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असावे, म्हणजे 10वी 12वी वरती पण सुद्धा काही पोस्ट भरल्या जाणार आहेत, त्यामुळे 10वी पास किंवा 12वी पास विद्यार्थी या ठिकाणी काय राहू शकतात तर काय राहू शकतात तर पात्र ठरू शकतात। बघा कमाल वय किती असणार तर खुला प्रवर्ग साधारणपणे 38 ते 40 वर्षापर्यंत आणि कमाल वय राखीव प्रवर्गासाठी म्हणजे OBC, SC, ST मागासवर्गीय उमेदवारांना नियमित प्रमाणे काय असणार तर 5 वर्षांची काय असणार शिथिलता या ठिकाणी देण्यात आली, म्हणजे 43 ते 45 वर्षापर्यंत असणार आहे। विशेष सूट यामध्ये दिव्यांग, खेळाडू आणि माजी सैनिकांना सरकारी नियमानुसार वयात अतिरिक्त सूट मिळणार आहे। परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम आता याबाबतची जी काही असणारी परीक्षा ही परीक्षा MPC द्वारे नाही तर IBPS किंवा TCS यांसारख्या खाजगी क्षेत्रातील कंपन्या कंडक्ट करणार आहेत। ही परीक्षा गट क आणि गट ड पदांसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQ टाइपची काय असणार आहे तर परीक्षा होणार आहे, जी की कशा पद्धतीने असणार आहे ऑनलाईन म्हणजेच CBT, ऑनलाईन म्हणजेच काय असणार CBT म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी घेतली जाईल, ज्यामध्ये मराठी भाषेचं व्याकरण असेल, इंग्रजी भाषा इंग्रजीचं ग्रामर असेल, सामान्य ज्ञानामध्ये स्पेशली महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, राज्यघटना, पंचायत राज आणि त्याचबरोबर सामान्य विज्ञान याचा समावेश असणार आहे। ओके, सगळ्यात वास्ट आणि क्लिष्ट सिलेबस काय सांगितला तो सामान्य ज्ञानचा सांगितला तो, आणि बघा विषय जास्त आहेत आणि मार्क कमी असणार आहेत। त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी, गणित आणि अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, तर्कशास्त्र आणि मालिका या सगळ्यांचा समावेश, आणि तांत्रिक विषय केवळ तांत्रिक पदांसाठी उदाहरणार्थ आरोग्य सेवक, परिचारिका, फार्मासिस्ट आणि त्यांच्या क्षेत्राशी संबंधित असे काय असणार तर विशिष्ट प्रश्न या ठिकाणी विचारले जातील। ओके, जर का तुम्हाला ही DSS पदभरतीची माहिती आवडली असेल, त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशन नुसार, तुमच्या इंटरेस्ट नुसार जर का तुम्हाला या ठिकाणी काय करायचे असेल बॅच जॉईनिंग करायचे असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या OO अकॅडमीच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जाता जाता तुमच्या इंटरेस्ट पॉइंट ऑफ इंटरेस्ट नुसार काय करू शकताय तुम्ही या ठिकाणी बॅच जॉईनिंग करू शकताय। याची ऑफर फक्त आणि फक्त काय असणार तर 2 दिवसांसाठी लिमिटेड राहिलेली असणार आहे। लक्षात ठेवायचं 10 जुलै नंतर या बॅचेसची व्हॅलिडिटी या ठिकाणी संपली जाईल। 1100 रुपयांमध्ये तुम्ही हा पैकी कोणताही कोर्स जॉईनिंग करू शकताय। ओके, तर अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू। धन्यवाद।